नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे। तर आज 8 वाजतापासून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा इथं जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी पीक विमा जमा होणार आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होईल व कोणत्या तारखेला होईल, तर कोणते शेतकरी पात्र आहेत अपात्र आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आज जे आहे 8 वाजतापासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। तर त्यामध्ये तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा जे काही रखडलेलं आहे ते इथं जमा होणार आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये पीक विमा आधी काही मिळालेलं नाही। तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जे आहे 3 जानेवारीपासून या बँक खात्यामध्ये त्यांची जी काही पैशाची रक्कम आहे तिथं पीक विम्याची इथं जमा होणार आहे। त्यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, वर्धा, त्यानंतर अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, त्यानंतर सोलापूर असे जे काही ज्या पिकाचे नुकसान झालेलं आहे व त्यांनी पीक विमा भरलेला आहे तर असं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जी काही पीक विम्याची रक्कम आहे तर 8 वाजतापासून याचा जो काही वाटप आहे तिथं सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे अतिवृष्टी, गारपीट, नुकसान भरपाईची KYC सुद्धा सुरू झालेली आहे। जर तुम्ही त्याची KYC केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। KYC केल्यानंतर तुमची जी काही रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये एका दिवसामध्ये जमा होणार आहे। तर त्याबद्दलही सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे व तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। सर्वाधिक पीक विमा मिळवणारे जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहेत। तर यवतमाळमध्ये जे काही वाटप झालेलं आहे तर बरेच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे व बरेच शेतकऱ्यांना आधी काही पीक विमा मिळालेला नाही। तर त्याबद्दल सुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल।